हॅलो स्टुडंट्स, प्रिवियस लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं व्हॉट इज डिफरन्स बिटवीन इंटरजेनिक अँड इंट्राजेनिक इंटरॅक्शन ऑफ क्रोमोझोम्स. आणि त्याच्या रिलेटेड आपण सर्वात पहिला तरी इंट्राजेनिकमध्ये इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि कोडॉमिनन्स हे दोन फॅक्ट्स डिटेलमध्ये स्टडी केलेले आहेत. आज आपण त्याच्याच रिलेटेड तिसरा पार्ट जो आहे इंट्राजेनिकचा तो डिस्कस करणार आहे. दॅट इज मल्टिपल ॲलिलीज. व्हॉट आर मल्टिपल ॲलिलीज? याच्यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे व्हॉट इज मिनिंग ऑफ ॲलिलीज, जे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ॲलिलीजमध्ये 3 शब्द लक्षात ठेवायचे आहे: सेम फंक्शन, सेम पोझिशन, सेम ऑर डिफरंट क्रोमोझोम. म्हणजे एकाच क्रोमोझोमवरती किंवा 2 डिफरंट क्रोमोझोमवरती सेम फंक्शन करणारे जीन्स कायम सेम पोझिशनवरती प्रेझेंट असतात. त्याला आपण ॲलिलीज असं म्हटलं होतं. मग मल्टिपल ॲलिलीज, मल्टिपल म्हणजे भरपूर, ॲलिलीज म्हणजे जीन्स, जसं आपण डिस्कस केलं आहे. सो मल्टिपल ॲलिलीजमध्ये भरपूर सारे जीन असतात जे वेगवेगळे फंक्शन करतात आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये फंक्शनची व्हरायटी तयार होते. याच्यामध्ये जे आपण स्पेसिफिक एक्झाम्पल घेणार आहे दॅट एक्झाम्पल इज ऑफ ह्युमन ब्लड ग्रुप्स. आपण बघणार आहे ह्युमन ब्लड ग्रुप, आणि ब्लड ग्रुपमध्ये देखील स्पेसिफिकली आपण ABO ब्लड ग्रुप सिस्टम बघणार आहे. ABO ब्लड ग्रुप सिस्टम. ब्लड ग्रुप सिस्टम ॲक्च्युली आपल्या स्टडीला 2 डिफरंट टाईपची आहे, एक ABO सिस्टम आणि एक RH सिस्टम असणार आहे. सो लेट स्टार्ट की ABO ब्लड ग्रुप सिस्टम काय आहे आणि त्यासाठी कोणते ॲलिलीज लागतात. सगळ्यात पहिलं तर लक्षात घ्या, हे ब्लड ग्रुप डिसाईड करणारे जे मल्टिपल ॲलिलीज आपल्या बॉडीमध्ये आहेत ते मल्टिपल ॲलिलीज आहेत I⁴A, I⁴B आणि स्मॉल आय. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कळेल 2 अल्फाबेट मी कॅपिटल लिहिलेत, म्हणजे हे 2 अल्फाबेट जे मी कॅपिटल लिहिलेले आहेत हे कसे असतात, हे डॉमिनंट असणार आहेत. हे कसे आहेत, डॉमिनंट आहे मेंडलप्रमाणे. आणि जे आपण स्मॉल लिहिलेला आहे तो असणार आहे रिसेसिव्ह. आणि हे जे 3 मल्टिपल ॲलिलीज आहेत हे तिघं वेगवेगळ्या कॉम्बिनेशनच्या पॅटर्नमध्ये 4 डिफरंट टाईप्स ऑफ ब्लड ग्रुप तयार करतात. मग एक क्वेश्चन मार्क असा आला पाहिजे की व्हॉट इज आय? आय स्टँड्स फॉर आयसोहिमॅटोग्लुटिनिन्स. एक टाईपचा प्रोटीन आहे जो आपल्या DNA पासून सिक्रेट होतो, म्हणून त्याला आपण ॲलिलीज जीनच्या पार्टमध्ये कन्सिडर करतो. आता लक्षात घ्या, ब्लड ग्रुप स्टडी करताना आणखी 2 गोष्टी आपल्याला हे माहीत पाहिजेत. एक म्हणजे अँटीजन, एक म्हणजे आपल्याला बेसिक गोष्ट माहीत पाहिजे अँटीजन, आणि दुसरं म्हणजे आपल्याला माहीत पाहिजे अँटीबॉडी. नावाप्रमाणे जर मी तुम्हाला विचारलं की याच्यामध्ये आपल्या बॉडीचा कोण आहे आणि बाहेरचा कोण आहे, तर आपल्याला वाटतं अँटीबॉडी म्हणजे बाहेरचं. नीट क्रॅक करायचं असेल तर एक लक्षात ठेवायचं, जे आपल्याला वाटतं ते कायम चुकीचं असतं. ठीक आहे. अँटीबॉडी आर द केमिकल्स विच सिक्रेटेड इन आवर बॉडी. हे कुठं प्रोड्यूस होणार आहेत, इन आवर बॉडी हे प्रोड्यूस होणार आहेत, आणि हे फाईट करतात पॅथोजन्सला. जे बाहेरून येणारे पॅथोजन्स आहेत, केमिकल्स आहेत, किंवा जे पण आपल्याला हार्म करणारे सबस्टन्सेस आहेत ते सगळे म्हणजे अँटीजन. हे सगळं आपण सर्क्युलेशन चॅप्टरमध्ये डिस्कस केलं आहे, तर मी फक्त एक रॅपिड रिव्हिजन म्हणून तुम्हाला सांगतोय जे आपल्याला मल्टिपल ॲलिलीज स्टडी करताना लागणार आहे. सो अँटीजन म्हणजे फॉरेन सबस्टन्सेस आणि अँटीबॉडी म्हणजे आपल्या स्वतःच्या बॉडीचे सरफेसेस. पण काय असतं, आपल्या ब्लडमध्ये जे RBC असतात, साईडनं बघितलं की बघा आपल्याला RBC असे दिसणार आहेत, वरतून बघितलं की हे RBC आपल्याला असे दिसणार आहेत ज्याच्यामध्ये असा छोटासा डिप्रेशन असणार आहे. डिप्रेशन म्हणजे हा खड्डा, आणि या खड्ड्यावरती आपल्याला माहिती आहे की असे पार्टिकल्स आहेत. हे सगळे पार्टिकल्स कोण आहेत, तर हे सगळे पार्टिकल्स आहेत ते हिमोग्लोबिन आहे. ह्याचा फंक्शन आपण सर्क्युलेशनमध्ये बघितलेलं आहे. समजा RBC एक ट्रक आहे, हिमोग्लोबिन काय करणार आहे, मटेरियल पकडून त्या ट्रकवरती बसणारा व्यक्ती आहे. हिमोग्लोबिन ट्रान्सपोर्ट, RBC ज्याला ट्रान्सपोर्ट होतो त्याच्यासोबत हिमोग्लोबिन पण जातो. ट्रक इकडं आला त्याच्यासोबत तो हिमोग्लोबिन पण इकडे येणार, आणि हिमोग्लोबिन जाता येता काय करतो, लंग्सकडनं ऑक्सिजन घेतो, असं ट्रक सोबत जातो, ऑर्गन्सला देतो, ऑर्गनकडनं कार्बन डायऑक्साईड घेऊन बसतो, लंगकडे येऊन सोडतो. इन शॉर्ट RBC आणि हिमोग्लोबिन मिळून आपल्या बॉडीमध्ये कुरिअर सर्व्हिस करत असतात. लंगपासून निघतात, बॉडीच्या प्रत्येक सेलकडे जाऊन ऑक्सिजन देतात, तिकडनं कार्बन डायऑक्साईड घेतात, आणि बॉडीच्या प्रत्येक ऑर्गनपासून ते येऊन लंग्सकडे CO2 परत करतात. आणि हे करण्यासाठी ही कॅव्हिटी खूप इम्पॉर्टंट आहे. ही जी कॅव्हिटी आहे ना कॉन्केव्ह शेपची, ती कॅव्हिटी आहे. पण आता ही जी कॅव्हिटी असते ही कॅव्हिटी RBC मध्ये आणि RBC मध्ये हिमोग्लोबिन आहे. आता एक मिनिट आपण हिमोग्लोबिनचा पार्ट विसरूया, काय एकदा बघूया. आता मी परत येतो RBC कडे. या RBCच्या सरफेसवरती
एक टाईपचा अँटीजन नॅचरली आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, जे मी येलो कलरमध्ये दाखवतो ना. RBCच्या सरफेसवरती अँटीजन असतात आणि हे अँटीजन फॉरेन सबस्टन्स नसून आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होतात. एक्सेप्शन आहे बघा, आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत, त्यांना आपण अँटीजन म्हणतोय. आणि हे कोणता अँटीजन आहे हे डिसाईड करणार व्यक्तीचा ब्लड ग्रुप कोणता आहे. सो आपला ब्लड ग्रुप कसा आहे किंवा कोणता आहे कोण डिसाईड करतं? बाय अँटीजन विच इज प्रेझेंट ऑन द RBC. आणि हे अँटीजनला रिप्रेझेंट करणारे हे सगळे आपले मल्टिपल ॲलिलीजचे जीन आहेत, जसं I⁻A, I⁻B आणि स्मॉल आय. यापैकी I⁻A आणि I⁻B हे डॉमिनंट आहेत आणि स्मॉल आय हा रिसेसिव्ह आहे. आता याच्यावरतूनच आपण बघूया की ह्युमन ब्लड ग्रुप आपण कसा लक्षात ठेवू शकतो आणि काय काय बघू शकतो याच्यामध्ये. याच्यासाठी काही कॉलम्स आपण काढूया. सगळ्यात पहिला कॉलममध्ये मला बघायचं आहे ब्लड ग्रुप कोणता आहे. पहिल्या कॉलममध्ये आपण बघूया टाईप ऑफ ब्लड ग्रुप. आता ब्लड ग्रुप बघितला तर सेकंड कॉलममध्ये आपण डिस्कस करणार आहे त्या व्यक्तीच्या RBCच्या सरफेसवरती कोणता अँटीजन प्रेझेंट असणार. अँटीजन तर असेल मग त्याची बॉडी कुठल्या अँटीजनला फाईट करू शकते, कुणाचा ब्लड घेऊ शकत नाही, म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये अँटीबॉडी कोणत्या आहेत हे देखील आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्याच्यावरूनच आपल्याला कळेल की हा व्यक्ती कुणाला ब्लड डोनेट करू शकतो. आपल्याला हेही कळेल की तो व्यक्ती कुणाकडनं ब्लड रिसीव करू शकतो. आणि फायनली आपण आपल्या जेनेटिक्सकडे येऊया. आणि जेनेटिक्सकडे येताना तुमच्या लक्षात येईल की यांच्याकडे कोणते फॅक्टर्स आहेत, कोणते मल्टिपल ॲलिली आहेत. सो मी इथं नाव लिहितो बघा, मल्टिपल ॲलिलीज. ह्यांच्याकडे कोणते मल्टिपल ॲलिली आहेत आणि त्या मल्टिपल ॲलिलीजला मी परत 2 पार्टमध्ये डिवाइड करायला लागलो. 2 पार्टमध्ये करतो याचा अर्थ काय, कोणते होमोझायगस आहेत, मी वर्ड होमो यूज करतोय, आणि दुसरा असणार आहे हेट्रोझायगस म्हणजे हेट्रो, म्हणजे मिक्सचर कोणते आहेत आणि प्युअर कोणते आहेत हे पार्ट आपण बघणार आहे, जे या टेबलमध्ये आपण आता डिस्कस करणार आहे. ठीक आहे, हा पार्ट आपण असा ओव्हरऑल डिस्कस करणार आहे. आता हे टेबल क्लिअर झालं तर आपला बोर्डचा लॉंग क्वेश्चन कंप्लीट होतो. कसा बघूया आपण. समजा आपल्याला माहिती आहे 4 ब्लड ग्रुप कोणते आहेत. ब्लड ग्रुप A असू शकतो, ब्लड ग्रुप B असू शकतो, ब्लड ग्रुप AB असू शकतो आणि ब्लड ग्रुप O असू शकतो. पर्सनचे ब्लड ग्रुप 4 पार्टमध्ये डिवाइड होतात. दॅट मे बी ब्लड ग्रुप A, ब्लड ग्रुप B, AB अँड O. आता हे एक्सप्लेन करताना मी तुम्हाला एक व्यक्ती दाखवतो. समजा हा व्यक्ती आहे ज्याचा ब्लड ग्रुप A आहे. आता A ब्लड ग्रुप कशामुळे आलाय, वरतीच मी तुम्हाला काय सांगितलं बघा, RBCच्या सरफेसवरती कोणता अँटीजन आहे तोच ब्लड ग्रुप डिसाईड करतो, तोच त्याची ओळख असते. म्हणजे मी इथं सांगू शकतो जो पर्सन ब्लड ग्रुप A वाला आहे त्याच्या ब्लडच्या सरफेसवरती अँटीजन काय असणार, A असणार, तीच त्याची ओळख आहे. त्याच्याकडे अँटीजन A आहे म्हणून ब्लड ग्रुप पण काय असणार आहे, A असणार आहे. जसंच B कडे काय असणार, त्याच्याकडे अँटीजन B आहे म्हणून ब्लड ग्रुप काय असणार, B असणार. ह्याच्याकडे दोन्ही पण अँटीजन आहेत, A पण आहे B पण आहे. आणि O कडे अँटीजनच नसतो, अँटीजन ॲब्सेंट आहे, त्याला स्वतःची ओळखच नाही आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो, त्याच्याकडे ब्लड ग्रुप O ब्लड ग्रुप आहे असं म्हणणार आहे. आता बघा मी खाली जो डायग्राम काढला आहे, एक पर्सन आहे ज्याचा ब्लड ग्रुप A आहे आणि हा दुसरा पर्सन आहे ज्याचा ब्लड ग्रुप B आहे, तिसरा पर्सन आहे ज्याचा ब्लड ग्रुप A आहे. समजा A व्यक्तीला ब्लडची गरज आहे, हा A वाला त्याला डोनेट केला तर हा घेऊ शकतो बिकॉज ब्लड ग्रुप सेम आहे. पण B वाला त्याला डोनेट केला तर हा घेत नाही. का घेत नाही, जरी ब्लड त्याच्या बॉडीमध्ये आलं तर ब्लडचे क्लॉट्स होतात. याचा अर्थ असा आहे की ब्लड ग्रुप A कडे B ला फाईट करणारे अँटीजन्स आहे. तो काय करणार, बीचा ब्लड आला की त्याला फाईट करणार आणि त्याला क्लॉट करणार, तो ऍक्सेप्ट नाही करणार, बी त्याला पचणार नाहीये म्हणजे हा बी ला तो ऍक्सेप्ट करणार नाही, म्हणजे अँटीबॉडी काय बी आहे. तसा बी ब्लड ग्रुप बी कडनं ब्लड घेऊ शकतो पण ए कडनं ब्लड घेऊ शकत नाही बिकॉज त्याच्याकडे अँटीबॉडी काय ए आहे. अँटीबॉडी कायम स्मॉल लेटर्समध्ये रिप्रेझेंट करायचं. ठीक आहे, आता बघा ए बी कडे दोन्ही पण अँटीजन आहे, त्याच्याकडे दोन्ही पण ओळख आहेत, त्यामुळे तो कोणाला फाईटच करणार नाही, त्याच्याकडे अँटीबॉडी ॲब्सेंट असतात. आणि ओ कडे दोन्ही पण अँटीबॉडी असतात, ए पण असतो बी पण असतो. हा डिफरन्स मेन लक्षात ठेवायचा आहे. आता याच्यावरतून आपण बघू शकतो की ए पर्सन जो आहे, अ पर्सन विथ ब्लड ग्रुप ए कुणाला ब्लड डोनेट करणार आहे. आपण बघूया, समजा हा ए पर्सन आहे, ए पहिला तर स्वतःला म्हणजे स्वतःसारख्या व्यक्तीला ज्याचा ब्लड ग्रुप ए आहे त्याला तो ब्लड डोनेट करू शकतो. तो बी ला देऊ शकतो का, बघा ज्या वेळेला मी ए कडून ब्लड बी ला देतो, बी कडे फाईट करणारा ए आहे म्हणजे ए बी ला ब्लड देऊ शकत नाही. का नाही देऊ शकणार, बिकॉज त्याच्याकडे किल करणारा अँटीबॉडी ए आहे, सो बी ला देऊ शकत नाही. ए समजा ब्लड हा ए बी ला दिला तर ए बी कडे फाईट करणारा काहीच नाही आहे बघा,
ए आपोआप त्याच्यामध्ये जाऊन मिक्स होणार आणि ए बी हा ब्लड ग्रुप ॲक्सेप्ट करणार आहे. ए बी काय करणार आहे? ब्लड ग्रुप ॲक्सेप्ट करणार आहे. सो ए व्यक्ती ए ला देऊ शकतो, ए बी ला देऊ शकतो. ओ ला देणार आहे का? बघा, ओ ला जर ब्लड दिला तर ओ मध्ये हा ए आहे, तो फाईट करणार आहे, सो ॲक्सेप्ट होणार नाही. तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल, सिंपल काय बघायचं, कुणाला तो डोनेट करू शकणार नाही? अँटीबॉडीच्या कॉलममध्ये जिथं जिथं ए आहे तिथं तो डोनेट करू शकत नाही, सिम्पली. ठीक आहे, हे झालं पर्सन ए बद्दल. सेम थिंग आपण बी बद्दल बघूया. बी कुणाला ब्लड डोनेट करू शकतो? बी पहिला तर स्वतःसारख्या व्यक्तीला बी डोनेट करू शकतो. ए ला करणार आहे का? नाही, बिकॉज त्याच्याकडे बी आहे. बी ला तर तो करतो. ए बी कडे अँटीबॉडीज नाही आहे, तो ए बी ला पण करू शकतो. आणि ओ ला करता येत नाही, बिकॉज तिथे काय असणार आहे? अँटीबॉडी बी आहे. इन सिम्पल वर्ड, जिथं जिथं अँटीबॉडी बी दिसणार आहे तिथं तो ब्लड डोनेट करू शकणार नाही. सो आपण हे बघतोय, ब्लड ग्रुप ए असेल किंवा बी असेल, हे दोघं ब्लड कुणाला डोनेट करू शकतात. आता जर ए बी बघितला, ए बीची ओळख काय? ए बी कडे ए अँटीजन पण आहे, बी पण आहे. सो आता ए बी, समजा ए बी व्यक्तीनं ए ला ब्लड दिला, त्याचा ए ॲक्सेप्ट होईल, पण बी ला फाईट करणारा बी आहे, म्हणजे चालणार नाही. तसंच ए बी हा जर बी ला दिला, बी ॲक्सेप्ट होईल, पण ए ॲक्सेप्ट होणार नाही, चालणार नाही. सो ए बी व्यक्ती ए ला पण ब्लड देऊ शकत नाही आणि बी ला पण ब्लड देऊ शकत नाही. तो कुणाला देणार? स्वतःला देऊ शकतो. ए बी कॅन ओनली डोनेट टू ए बी. ए बी ओला तर देऊच शकत नाही, बिकॉज दोन्ही पण किल होतील इथं, ए पण आणि बी पण. सो ए बी व्यक्ती जो असणार आहे तो फक्त ए बी लाच ब्लड देऊ शकतो, बाकी कुणालाही देऊ शकत नाही. वेराज ओ बद्दल तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल. जर ब्लड ग्रुप ओ असेल तर तो सगळ्यांना ब्लड देऊ शकतो, युनिव्हर्सल डोनर आहे. म्हणजे ओ कॅन गिव्ह टू ए बी, ए बी अँड इट सेल्फ, दॅट इज ओ. कसं बघा, ओची स्वतःची ओळखच नाही आहे, त्याच्याकडे अँटीजनच नाही आहे. जरी तो ए मध्ये गेला, ए मारणार, तर मारणार कसं? त्याला मारायला काही नाहीच, त्याची स्वतःची ओळखच नाही आहे. कारण की ए कडे अँटीबॉडी बी आहे, ह्याची ओळख बीची आहे का? नाही, मारणार नाही. तेच समजा ओ जर बी कडे गेला, ह्याच्याकडे अँटीबॉडी ए आहे, ओच्याकडे ए आहे का? नाही आहे. म्हणजे ओ कडे स्वतःची ओळखच नसल्यामुळं तो मरूच शकत नाही. त्यामुळे ओ ब्लड हा सगळ्यांना चालतो. म्हणून त्याच्यासाठी एक वर्ड लक्षात ठेवायचा आहे, ओ ब्लड ग्रुप इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल डोनर. इट इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल डोनर. तो सगळ्यांना ब्लड देऊ शकतो. हे झालं अबाउट डोनेशन. नाउ लेट्स सी की कुठला ब्लड ग्रुप ॲक्सेप्ट करतो. आता रिसीव, ए ब्लड ग्रुप कोणाकडनं रिसीव करू शकतो? बघा, ए कडनं रिसीव करू शकतो आणि ओ कडनं रिसीव करू शकतो. या कॉलमवरनं आपण बघितलंय. सो ओ पर्सन कॅन रिसीव ब्लड, सॉरी, ए पर्सन कॅन रिसीव ब्लड फ्रॉम ए अँड ओ. बी कॅन रिसीव फ्रॉम बी अँड ओ. ए बी बघा, ए बी कुणाकडनं रिसीव करू शकतो? ए वाला ए बी ला देऊ शकतो, बी वाला ए बी ला देऊ शकतो, ए बी वाला ए बी ला देऊ शकतो आणि फायनल ओ वाला पण ए बी ला देऊ शकतो. सो ए बी कॅन रिसीव फ्रॉम ए बी, ए बी अँड ओ, सगळ्यांकडनं तो ब्लड घेऊ शकतो. म्हणून मी काय म्हणतोय बघा, ब्लड ग्रुप ए बी जो आहे, इट इज युनिव्हर्सल रेसिपियंट. इट इज युनिव्हर्सल रेसिपियंट. तर तो सगळ्यांकडनं ब्लड घेऊ शकतो. हावरा ब्लड ग्रुप म्हणू शकतो, सगळ्यांचं चालतं त्याला, सगळ्यांचं ब्लड घेऊ शकतो तो, त्याला कसलाही इन्फेक्शन त्याला होणार नाही. आता फायनली ओ येऊया. ओ कॅन ओनली रिसीव्ह ब्लड फ्रॉम ओ. हे आपल्याला कळालं की ब्लड कोण कुणाला डोनेट करू शकतो आणि कुणाकडनं रिसीव्ह करू शकतो. सेम कन्सेप्ट, सेम आन्सर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे सर्क्युलेशन चॅप्टरमध्ये. इथं पुढचे 2 कॉलम आपल्या या चॅप्टरचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट रिप्रेझेंट करणार आहे. पर्सनचा ब्लड ग्रुप जर ए असेल तर त्याच्याकडे मल्टिपल ॲलिलीज I⁻A आणि I⁻A असतात. दोन्ही अल्फाबेट सेम आहेत, म्हणून मी वर्ड यूज केलेला आहे तो होमोजिनस. दोन्ही पण सेम आहेत. तसंच त्यांच्याकडे हेट्रो पण असू शकतो, दॅट इज I⁻A आणि स्मॉल आय. म्हणजे बघा, इथं सेम टाईप ऑफ जीन ब्लड ग्रुप डिसाईड करतात, इथं मिक्सचर ऑफ जीन आहे, हेट्रोजिनस आहे, दॅट इज I⁻A स्मॉल आय. तसंच ब्लड ग्रुप बी ला आपण काय म्हणणार? I⁻B आणि या साईडला लिहिणार I⁻B स्मॉल आय. स्मॉल आय हा रिसेसिव्ह आहे, जरी असेल तर स्वतःचं कॅरेक्टर रिप्रेझेंट करत नाही, त्यामुळे इथं I⁻B डॉमिनंट असतो. वेरॅज ए बी मध्ये होमोजिनस काहीच नसतो, सेम अल्फाबेट नसणार आहे, त्याच्याकडे हेट्रोजिनस फॅक्टरच आहे I⁻A, I⁻B. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण एक एक्झाम्पल बघितलाय, तो इथं रिप्रेझेंट करतो, दॅट इज कोडॉमिनन्स रिप्रेझेंट करणार आहे याच्यामध्ये. आणि ओ ब्लड ग्रुपकडे हेट्रोजिनस काहीच नसतो, स्मॉल आय फॅक्टर असतात. दीज आर जेनेटिक फॅक्टर्स ऑफ ह्युमन ब्लड ग्रुप. सो इथं आपण इंट्राजेनिक रेशिओज जे आहेत
ते कंप्लीट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण मल्टिपल ॲलिलीजचा पहिला एक्झाम्पल ह्युमन ब्लड ग्रुप बघितलं. आता बघा ह्युमन ब्लड ग्रुपमध्ये आणखी एक फॅक्टर आहे जे तुम्ही स्टडी केला असाल, दॅट इज RH फॅक्टर. RH फॅक्टर बिकॉज तुम्ही कधी हॉस्पिटलला गेला किंवा स्वतःचा ब्लड ग्रुप चेक केला तर ब्लड ग्रुप एवढंच शब्द यूज करत नाहीत की ए आहे बी आहे. आपण म्हणतो ए पॉझिटिव्ह आहे, बी पॉझिटिव्ह आहे, ए निगेटिव्ह आहे. मीन्स इन शॉर्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे अल्फाबेट्स आपण यूज करत असतो. ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय प्रकार आहे तर बघा, आपल्या ब्लडवरती जे अँटीजन आहेत, जो अँटीजन असतो तोच ब्लड ग्रुप असतो, हे आपल्याला माहिती आहे. आता समजा हे RH फॅक्टर इट इज बेस्ड ऑन अ न्यू अँटीजन विच इज कॉल्ड ॲज अँटीजन डी. आणि हा अँटीजन सगळ्यात पहिल्यांदा रिसस मंकीमध्ये भेटला होता. रिसस मंकीमध्ये भेटला होता म्हणून या अँटीजनला आपण RH फॅक्टर म्हणतोय. ह्या रिसस मधला RH आपण तिथं वरती घेऊन गेलेलो आहे. जर हा अँटीजन डी प्रेझेंट असेल, बघा दोन फॅक्टर्स आहेत, जर हा अँटीजन डी प्रेझेंट असेल तर ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह. जर हा अँटीजन डी ॲब्सेंट असेल तर ब्लड ग्रुप काय म्हणायचं, निगेटिव्ह. म्हणजे MCQ क्वेश्चन येऊ शकतो की जर पर्सन ब्लड ग्रुप O वाला आहे, स्पेसिफिकली इफ द पर्सन इज हॅव्हिंग ब्लड ग्रुप O पॉझिटिव्ह then how many antigens are present on the surface of RBC. आपण या टेबलकडे येणार, काय बघणार आपण, हा पर्सन आहे ज्याचा ब्लड ग्रुप O आहे आणि अँटीजन एक पण दिसत नाही. पण काय म्हटलेलं आहे क्वेश्चनमध्ये म्हटलंय ब्लड ग्रुप O पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे अँटीजन काय असणार, D असणार. म्हणजे ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह आला तर एक एक्स्ट्रा अँटीजन D सगळीकडे प्रेझेंट असणार. निगेटिव्ह असेल तर काय असणार, अँटीजन D नसणार. म्हणजेच मला असं म्हणता येईल O निगेटिव्ह कडे एक पण अँटीजन नसतो, निगेटिव्ह आहे ना, डी पण ॲब्सेंट आहे. त्यामुळे O निगेटिव्ह ब्लड ग्रुप जो आहे ना हा कुणालाही देऊ शकतो. इट इज अ परफेक्ट युनिव्हर्सल डोनर. परफेक्ट म्हणजे समजा तुम्ही डॉक्टर आहे, तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये आणि एक रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटचा पेशंट आलाय, RTA चा पेशंट आलाय ज्याच्याकडून सिव्हिअर ब्लिडिंग होतं, तुमच्याकडे वेळ पण नाही त्याचा RBC चेक किंवा त्याचा हिमोग्लोबिन किंवा त्याचा ब्लड ग्रुप चेक करायला. अशा वेळेला डोळे बंद करून O निगेटिव्ह ब्लड ग्रुप देतात. बिकॉज O निगेटिव्ह ब्लड ग्रुप हा सगळ्यांना चालतो. पण प्रॉब्लेम असा आहे O निगेटिव्ह ब्लड ग्रुप इज रेअरेस्ट ब्लड ग्रुप. ओनली 0.5% ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन हॅज O निगेटिव्ह ब्लड ग्रुप. आणि त्याला दुसरं नाव दिलेलं आहे बॉम्बे ब्लड ग्रुप. बिकॉज त्याचा फर्स्ट पेशंट जो होता ज्याचा ब्लड ग्रुप O निगेटिव्ह ह्याचा शोध लागला होता तो मुंबईचा होता, म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे बॉम्बे ब्लड ग्रुप. दिस क्वेश्चन कॅन कम फॉर नीट एक्झामिनेशन. सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड ABO ब्लड ग्रुप सिस्टम बेस्ड ऑन मल्टिपल ॲलिलीज. मल्टिपल ॲलिलीजचा आणखी एक एक्झाम्पल आहे, that is abnormalities in wings of Drosophila. ड्रॉसोफिला काय आहे तर ड्रॉसोफिला एक इन्सेक्ट. उन्हाळ्याच्या दिवसात बघा संध्याकाळी कधी कधी पावसाचं वातावरण झाला तर आपल्या ट्यूबलाईट पाशी छोटे छोटे किडे येतात, भरपूर सारे त्रास देतात बघा, ते किडे म्हणजे ड्रॉसोफिला. त्यांचा जो विंग्स असतात, त्यांचे जे पंख असतात, त्या पंखमध्ये डिसीजेस होतात, डिफेक्ट्स होतात. ते डिफेक्ट्स डिसाईड करणारे जे जीन्स आहेत ते एकपेक्षा जास्त आहेत. ॲलिली म्हणजे जीन, एकपेक्षा जास्त म्हणजे मल्टिपल ॲलिलीज. मग त्यांचे मल्टिपल ॲलिलीज कोणकोणते आहेत ते आपण बघूया. सगळ्यात पहिला ते लक्षात घ्या की जर नॉर्मल विंग्स असतील, नॉर्मल विंग्स, तर नॉर्मल विंग्सला रिप्रेझेंट करणारे जे अल्फाबेट्स आहेत दॅट इज कॅपिटल V आणि स्मॉल g आणि समोर लिहायचं प्लस. हे त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. जसं आपण ब्लड ग्रुपमध्ये I⁻A दाखवलं होतं तसं विंग्समध्ये कसं दाखवायचंय, कॅपिटल V, स्मॉल g आणि प्लस. हा विंग कसा दिसेल तर सिम्पली बघा, ह्याचा आपण इमॅजिन करूया हा असा पंख असेल, नॉर्मल हेल्दी पंख असणार आहे त्याचा. दुसरी कंडिशन काय सांगतोय, या विंग्समध्ये नॉचेस येतात. म्हणजे मी म्हणतो की नॉचड विंग्स असतील तर काय होणार. नॉचड विंग्स इज अ टाईप ऑफ डिसऑर्डर. म्हणजे तिथं रिप्रेझेंट करायचं नॉर्मल सोडून सगळीकडे स्मॉल V आणि स्मॉल g यूज करायचं आणि अल्फाबेट आपल्या स्पेलिंगचे पहिले दोन अल्फाबेट घ्यायचं VGNO. मग नॉचड विंग दिसताना कसे दिसतील बघा, हा असा विंग असेल त्याच्यामध्ये असे नॉचेस आलेले असतील, असे खड्डे आलेले असतील, असे लाईन्स वरतून दिसतील, दॅट इज नॉचड विंग्स. असं नॉचड विंग्स झालं तर त्याचा रिप्रेझेंटेशन कसं असणार आहे, VGNO असं असणार आहे. तिसरं आपण बघूया, तिसरा असेल निक्ड विंग्स. तिसरा काय असेल, निक्ड विंग्स. आत्ताच तुम्हाला मी एक पॅटर्न सांगितलं कसं लक्षात ठेवायचं. VG कंपल्सरी पहिले दोन अल्फाबेट घ्यायचं, दॅट इज काय असणार आहे VGNI. आणि त्याचे जे विंग्स असणार निक्ड म्हणजे त्याच्यावर लाईन्स कटिंग्स आलेले असतात, असे कटिंग्स असतील. निक्ड विंग्स म्हणजे काय असतील, असे कटिंग्स आलेत, वरचे कर्व्ड आहेत, खालचे ते असे लाईन्स कटिंग्स, ब्लेड कट केल्यावर कसे दिसतात ना तसे दिसणार आहेत.
चौथा ऑप्शन बघूया आपण, स्ट्राइप्ड विंग्स असतात, स्ट्राइप्ड विंग्स. तर तुम्ही सांगू शकता इझिली स्ट्राइप्ड विंग कसं रिप्रेझेंट करणार, VG नॉर्मल, VG नॉर्मल बघणार आहे आणि त्याच्या पुढे दोन अल्फाबेट आपण कोणते घेणार, तर हे दोन पहिले अल्फाबेट घेणार, दॅट इज ST, म्हणजे VGST असं घेणार. आणि हे जे विंग्स असतात स्ट्राइप्स असतात, म्हणजे ह्याच्यावरती असे लाईन्स असतील, स्ट्राइप्स असतील किंवा ह्या विंगवरती असे लॅटरल लाईन्स असतील, हॉरिझॉन्टल किंवा वर्टिकल लाईन्स असतील, त्याला आपण स्ट्राइप्ड विंग्स म्हणणार आहे. आणि एक लास्ट पार्ट पण आहे ज्याला आपण वेस्टिजियल विंग्स म्हणणार आहे, म्हणजे विंग्स नसतातच, नियरली ॲब्सेंट असतात. वेस्टिजियल विंग्सला रिप्रेझेंट फक्त स्मॉल व्ही आणि स्मॉल जी ने करणार आहे. कसं करणार आहे आपण, स्मॉल व्ही स्मॉल जी ने, ह्याच्याकडे विंग नसतात डायरेक्टली, हा स्मॉल व्ही स्मॉल जी रिप्रेझेंटेशन. हे सेकंड एक्झाम्पल आहे मल्टिपल ॲलिलीजचा. इथं सगळे आपण इंट्राजेनिक इंटरॅक्शनचे एक्झाम्पल्स, आपण इंट्राजेनिक इंटरॅक्शन एक्झाम्पल्स आपण कंप्लीट केलेले आहेत, जे नीट एक्झामसाठी वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि प्रिव्हियस लास्ट फ्यू इयर्सचे क्वेश्चन तुम्ही पाहिलात तर ब्लड ग्रुपवरती स्पेसिफिकली क्वेश्चन विचारले गेले. असं विचारतात, जर मदरचा ब्लड ग्रुप A आहे, फादरचा B आहे, तर चाइल्डमध्ये कुठला ब्लड ग्रुप असू शकतो, कसं ओळखायचं बघा. क्वेश्चनमध्ये असं विचारतील, इफ मदर इज होमोझायगस A, होमोझायगस, होमो म्हणजे काय, हा कॉलम घ्यायचा आहे. होमोझायगस A म्हणजे मदरचा ब्लड ग्रुप I/A आलं. आणि नंतर फादर इज हॅव्हिंग ब्लड ग्रुप AB, फादर इज हॅव्हिंग ब्लड ग्रुप AB तर असाच असणार आहे, I/A/B. देन विच ब्लड ग्रुप इज नॉट पॉसिबल इन चाइल्ड म्हणते, नॉट पॉसिबल, लगेच आपण साईडला सॉल्व्ह करायचं. तर बघा, हे गॅमेट येणार I/A, इथं दोन गॅमेट येणार I/A, ह्यांच्यामध्ये क्रॉसिंग होणार. क्रॉसिंग कसं होणार, हा पहिला सोबत क्रॉस होणार, म्हणजे इथं येणार I/A, हा पहिला दुसऱ्या सोबत क्रॉस होणार I/A, दुसरा पहिल्यासोबत क्रॉस होणार I/A, आणि जो लास्ट आहे हे दोघं क्रॉस होणार I/A. जर तुम्ही क्लिअरली इथं पाहिलात, पहिला ब्लड ग्रुप काय आला आपल्याला, AB, दुसरा काय आहे AB, तिसरा A, चौथा AB. म्हणजे यांच्यामध्ये पॉसिबल चाइल्ड कोणता आहे, AB आणि Aच आहे, पण यांच्यामध्ये ब्लड ग्रुप B येणार नाही, ब्लड ग्रुप O येणार नाही. असं तुम्ही कुठलाही क्वेश्चन तुमच्या पॅटर्नने सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. सो इथं आपण इंट्राजेनिक इंट्रॅक्शन कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इंटरजेनिक इंट्रॅक्शनचे पहिले दोन एक्झाम्पल, दॅट इज प्लिओट्रॉपी आणि पॉलिजेन्स, हे डिस्कस करणार आहे. थँक्यू.